आणि हे सरकारला रिप्रेझेंट करत असतात. नागरिक सेवक जे आहेत ना, म्हणजे सिव्हिल सर्वंट जे आहेत, सरकारला रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे सरकारची इमेज सुद्धा त्यांच्यावर डिपेंड असते. म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे वागणं, निर्भीडपणे सल्ला देणं, त्यांचे जे बॉस आहेत पॉलिटिकल बॉस, त्यांना हे अपेक्षित असतं. म्हणजे आणखी उदाहरण द्यायचं झालं ना, म्हणजे सुंदर यादव, साधू यादव आणि बच्चा यादव. बच्चा यादव हा जो हे जे कॅरेक्टर आहे गंगाजल मधलं, म्हणजे हे समोर साधू यादवसाठी काम करत असतो. तो डीएसपी असून सुद्धा. ठीक आहे. मग तशा पद्धतीने किंवा आणखी वॉन्टेड पिक्चर मध्ये इन्स्पेक्टर तळपदे तळपदे आहेत बघा. लक्ष्मी, म्हणजे तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर ते एक कोण कोणास म्हणाले म्हणून होतं बघा. चलती फिरती कोकेन आहे कोकेन, म्हणजे आता कळलं असेल तुम्हाला कोण येते. इन्स्पेक्टर तळपदे. ते म्हणतात ना की गुलाटी बिल्डर से कुछ एक्सटॉर्शन मांग रहा था, उसको उस गुंडे को मार दिया और सर साथ में हवलदार लक्ष्मण डोंगरे भी मारा गया. म्हणजे सिस्टीम मधलेच माणसाला मारतो, सिस्टीमच्या विरुद्ध काम करतो वगैरे, अशाही गोष्टी घडतात, घडलेल्या आहेत. हे असं होऊ नये, कारण याचा विपरीत परिणाम खूप जास्त लोकांवरती किंवा सरकारवरती होत असतो. म्हणजे हे एक दिवसाचं 2 दिवसाचं नसतं बघा. भ्रष्टाचार, करप्शन वगैरे ह्या गोष्टी खूप जास्तच माजल्या ना, लोकांमध्ये एक डिसएन्चॅन्टमेंट होते. म्हणजे बांगलादेशमध्ये जे झालं, आणखी बऱ्याच कंट्रीमध्ये झालं वगैरे, हे एक लॉंग टर्म इफेक्ट असतो ह्या गोष्टीचा. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची असते. सरकारला रिप्रेझेंट करत असतात, त्यासोबत सरकारला निर्भीड आणि एक्सपर्ट ऍडवाइस देणं गरजेचं असते.